Oh
भगवंताला वंदन. आपणा सर्वांना प्रणाम. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी श्री क्षेत्र तांभेर आणि पंचक्रोशी या साधक परिवाराचा अनेक दिवसापासूनचा हा संकल्प की वैष्णव मेळावा आपल्या या पुण्यनगरीमध्ये व्हावा आणि म्हणून श्री क्षेत्र तांभेर आणि पंचक्रोशी या सर्व साधकांच्या अथक प्रयत्नामधून एक दिवसीय वैष्णव मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. आता गावोगाव अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, काही झाले, यापुढे पण होत राहतील. श्रीपाद बाबांनी असा विचार केला की हे जे 7-8 दिवस आहेत ना, ते सर्वसामान्य शेती करणाऱ्याला, नोकरी करणाऱ्याला, व्यापार करणाऱ्याला, विद्यार्थ्यांना थोडेसे अडचणीचे आहे. कारण 8 दिवस सप्ताह करायचा आणि म्हणून त्यातला मधला मार्ग श्रीपाद बाबांनी शोधला की जो नोकरी करणाऱ्याला शक्य आहे, शेती करणाऱ्याला शक्य आहे, शाळेतील विद्यार्थ्यांना शक्य आहे, आबालवृद्धांना शक्य आहे. म्हणून 3 दिवसीय वैष्णव मेळावा म्हणजे योगायोगाने जर समजा एखादी शासकीय सुट्टी आहे तर शुक्रवार, शनिवार, रविवार, शनिवार, रविवार, सोमवार म्हणजे 2 तर सुट्ट्याच आहेत, एका दिवसाचा प्रश्न. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर असे हे वैष्णव मेळावे होतात. पण आता त्याच्यातही कंजूसी करण्याची वेळ आहे. काही ठिकाणी आता 3 दिवसाऐवजी 2 दिवस, काही ठिकाणी 1.5 दिवस आणि आता आपल्याकडे 1 दिवसीय आहे. त्यात पण आता आपल्याला प्रारंभ करण्याकरिता दुपार झालेली आहे. हरकत नाही आहे, पण हा फार महत्वाचा विषय आहे. जरी तुम्हाला तो पटकन सांगितला असल्यामुळे कळला नसेल की अखंड हरिनाम सप्ताह 8 दिवस आणि त्याच्याकरिता अन्नदान, दानधर्म,
करोडो रुपये खर्च होतात आणि निष्पन्न काही होताना दिसत नाही. माझ्या डोळ्यासमोर आता या महिन्यामध्ये जे 4-5 सप्ताह मी पाहिले तर लाखोचा खर्च तिथे होता. पण नवल असं की एकाने सुद्धा गळ्यामध्ये तुळशीची माळ त्या ठिकाणी घातलेली नाही. कशावरून अंदाज केला? तिथे जो माळी विकणार होता ना त्याला विचारलं, बाबा माळी किती गेल्या? तो म्हटलं, महाराज ते तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बरं अजून बोहणी झाली नाही. मी म्हटलं, बाबा बोहणी करतो आता, माझ्याजवळ ठेवतो, त्याला काही गिराईक नाही कुणी, पण ठेवतो माझ्याजवळ, कुणाला नडले अडलेला लागेल. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे का हा एकदिवसीय वैष्णव मेळावा आहे आणि ही संकल्पना ज्ञानेश्वर महाराजांची आहे आणि श्रीपाद बाबांनी ती अंमलात आणली. मेळविली मांदी वैष्णवांची, हे तुम्ही समजावून घ्या. आणि इथे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा वैष्णव मेळा होतो. गुरुवर्य हरिभक्तपरायण वृषालीताई गायकवाड, गुरुवर्य हरिभक्तीपरायण बंडूनाना झनान, गुरुवर्य हरिभक्तपरायण शशिकांत महाराज दुधाडे, गुरुवर्य हरिभक्तीपरायण अशोक महाराज मुसमाडे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी हा वैष्णव मेळावा संपन्न होतोय. आणि खरं तर आता मला सगळ्यांची नावं पटपट घ्यावं वाटतं, असं राहत नाही अंतकरणातून, पण उशीर झाला म्हणून थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. पण आता अध्यक्षांची किंवा ज्येष्ठ श्रेष्ठांची नावं, तो आपल्याला एक आधार असतो जीवनामध्ये. तिकडे आमचे हरिभक्तपरायण गोपीनाथ महाराज वरपे सर आणि त्यांचे विद्यार्थी, खरं तर त्यांच्याकडे पाहिलं की एक चैतन्य निर्माण होतं. म्हणजे कसं असतं की एखादा बैल समजा नादा नसला ना तर तो शेतकरी, ते तुम्हाला कळणार नाही म्हणा, आहेत नाना आहेत ते म्हणा, ते कळलं पण पाहिजे ना. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, तर किती तिकडे चहाड्या लावत बसले तुम्ही म्हणून ते कळणार आहे की त्याला बाबाच लागतील ना. कसलं चाड वगैरे काही कळत नाही. तर त्या फक्त त्या दुसऱ्या बैलावर एक पदर टाकला की हा माझ्यासारखा गळालेला बैल सुद्धा, मग तो नांगर ओढतो काय, बैलगाडी ओढतो काय, तसं हे विद्यार्थी सगळे असले की कीर्तनकार काय. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, लग्न गरीबाचं असलं तरी चालेल पण वाजन तरी चांगली पाहिजे. फक्त विठाला विठाला आजचा अभंग बहुतेकांच्या कदाचित तो पाठ पण असेल, कानावर तरी आलेला असेल. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर साधकाच्या जीवनामध्ये त्याचा कुठल्या प्रकारचा फायदा होतो, म्हणजे त्याची फलश्रुती काय, याचं वर्णन या अभंगामध्ये आहे. काय आहे की आपल्या सर्वांना एक रोग झालेला आहे. रोग काय झाले? रोग झाला. कुणाला? साहेबाला पण आहे. हार्मोनियम वादक त्यांना पण आहे हो. आमचे हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज मुसमाडे ते इथे आले, त्यांना पण रोग झालाय. आता ज्यांना ज्यांना रोग झाला तुम्ही म्हणाल त्यांच्या जवळ जायचं, तुम्हाला झालंय त्यांच्या जवळ काय होणार, तुम्हाला पण झालेलं आहे. अशोक महाराज, सगळ्यांना रोग झालाय. इंद्रदेवाला पण झालाय. ब्रह्मदेवाला पण रोग झालाय. कोणता रोग? काय नाव त्याचं? तर त्याचं नाव आहे भवरोग. वाणी महाराज, अरे इकडे असं होतं, मग काय करता म्हणून म्हटलं तर पुढे या. वाणी महाराज पण उपस्थित आहेत. आता एक एक करू आपण बरोबर आयडियाने. आमचे पियुष दादा पण उभेच आहेत बरं का मोबाईलवर. कारण कसं असतं की शास्त्रीचं कीर्तन म्हटल्यावर सगळे कसे एकदम सावध असतात, तसं आमचे पियुष दादा सावध आहेत एकदम. तर हरकत नाही, थोडासा विषय समजावून घेण्यासारखा आहे आजचा.
तर हा जो भवरोग आहे ना, तर याचं लक्षण काय? तर याचं लक्षण आहे जन्माला येणं आणि मरणं. त्या रोगामुळे काय परिणाम होतो? जन्माला यावं लागतं, मरावं लागतं. असं किती वेळा झालं त्याची काही आपण मोजमाप त्याचं करू शकत नाही. किती वेळा जन्माला आलो असेल आणि यापुढे किती वेळा जन्माला यावं लागेल याचं काही मोजमाप करता येणार नाही. आणि म्हणून असा हा जो भवरोग आहे, तर हा भवरोग भगवंताच्या नामस्मरण केल्यामुळे नाहीसा होतो, जातो, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. कुठे भगवंताच्या नामस्मरणामुळे हा भवरोग नाहीसा होतो, समूळ नष्ट होतो. पण हा भवरोग होतो कशामुळे? त्याचं थोडं मुळाला तर आपण गेलं पाहिजे की नाही साहेब? तर त्याचं कारण आहे आपण जीवनामध्ये करीत असलेलो कर्म. कशामुळे होतो तो? कर्मामुळे. तरी कर्म म्हणजे काय? थोडासा वेगळा अभंग आहे याचा, आणि एकच चरण पाहायचं, काही तुम्ही काळजी करू नका. म्हणजे मला वेळ सगळी माहिती आहे, कारण पुढे पण आपल्याकडे खूप दूरवरून महाराज मंडळी आलेले आहेत. आमच्या मुंबईवरून हरिभक्तपरायण बाळासाहेब नवले महाराज आलेले आहेत आणि परिवारासह आले. इकडे आमचे चैतन्य महाराज आलेले आहेत, सोनार महाराज आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचं आपल्याला ऐकायचंय ना. इकडे आमच्या पवारताई आलेल्या आहेत, त्यांचं सगळ्यांना आपल्याला ऐकायचंय. इकडे आमचे भास्करराव तांबे पाटील आहेत, वाणी महाराज आहेत, आमचे दत्तोबा महाराज आहेत. सगळे महाराज मंडळीच येतात इथे. विनेकरी महाराज पण आहेत आमचे. तर हे पहा, कर्म कशाला म्हणायचं? तर आपण करत असलेलो काम, त्याला कर्म म्हणायचं. अजून समजण्यासाठी सांगतो, आपल्या ज्या हालचाली चालतात ना, हालचाली, त्याला म्हणायचं कर्म. आणि या कर्माचा जन्म का झालाय हे एक लक्षामध्ये घ्या. थोडस वेगळं सांगतो तुम्हाला. त्याचं कारण असं आहे की हे जे काही ब्रह्मांड भगवंताने बनवलंय,
तर ते ब्रह्मांड व्यवस्थित चालावं म्हणून या कर्माची निर्मिती आहे. पण ते कर्म आपल्या मागे असं लागलंय ना आता लोकांना मरायला सवड नाही, तर एक दिवसाचे वैष्णव मिळेल तरी कसे येते? नाही कळलं तुम्हाला? कळलं का? सुनील महाराज आलेत आमचे गुजरात वरून. मरायला सवड नाही, मरायला सवड लागते का? तर आणि आहे जोपर्यंत आपलं हे शरीर आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपल्याला कर्माचा सर्वतः त्याग करणं अशक्य आहे. काय प्रमाण? जववरी संग घडे प्रकृतीचा, तववरी त्यागू न घडे कर्माचा, करो म्हणती तयाचा आग्रहची उरे. आता तुम्ही कीर्तनात शांत मस्त बसलेत ना, बसलेत की नाही? मग मॅटच्या काड्या ओढायची काही गरज आहे? पाय तरी हलवणार, मॅटच्या काड्या तरी ओढणार, खुर्चीला तरी खरचटणार. तुम्ही आपल्या स्वभावाकडे पहा ना, काय चाललंय आपलं. आता इथे दगड नाहीत, रात्री बाबांनी गोळा केले, नाही तर दगड तरी गोळा करतात. शहाणी माणसं. मी एकाला म्हटलं काही घर बांधता का? तर नाही हो, उगाच. एक जण असा ना, ताई ती खुर्ची ना अशी इथे घ्यायला लावा, इकडे ना अशी हवा येते समोर, इथे घ्या फक्त. एक जण मातीमध्ये असे आकडे टाकत होता महाराज. त्यानं म्हटलं पेन कागद देऊ का, हिशोब करायचा घ्या. तेव्हा नाही उगाच. काहीतरी कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. तर वेदामध्ये त्याचे 2 प्रकार आलेले आहेत, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. विहित म्हणजे चांगलं आणि निषिद्ध म्हणजे वाईट. चांगल्या हालचाली, वाईट हालचाली असे 2 कर्म आहेत. जेव्हा तुमच्याकडून शास्त्र संमत कर्म घडतं, विधिते पाळी निषेधाते गाळी, असं जेव्हा तुमच्याकडून कर्म घडतं तर त्यामुळे पुण्याचा संचय होतो. चांगल्या कर्मामुळे काय होतं? पुण्याचा संचय होतो. आणि तुम्ही जर निषिद्ध कर्म तुमच्याकडून घडलं तर त्याच्यामुळे होतो तो पापाचा संचय. त्याचा परिणाम पुढे असा आहे, पुण्याचं फळ हे सुख रूपाने अनुभवता येतं आणि पापाचं फळ हे दुःख रूपाने आपल्याला अनुभवावं लागतं. विषय रूपी गुंतला जीवा, विषय रूपी गुंतला जीवा, विषय रूपी गुंतला जीवा, विषय रूपी गुंतला जीवा. कोण त्यांची करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेहा. असं आहे. हा जो काही विषय आज आपण घेतलेला आहे ना, अभंगाच्या संबंधाचा,
तर हा कर्ममार्ग अतिशय दुस्तर आणि सूक्ष्म असा आहे. त्याचा गुंता इतका मोठा आहे की भगवंताला सुद्धा या कर्मातून मुक्तता घेता येत नाही, सुटका करून घेता येत नाही. म्हणून एक अभंग प्रसिद्ध आहे, मज सोडवी दातारा या कर्मापासून दुस्तरा. ऐक नाही अभंग, तुम्हाला माहित द्यायचं का? नको. एक कर्म मागे लागलेलं आहे. बाबा म्हणायचे अनंत जन्माचं कर्म मागे लागलेलं आहे. हे पहा, तू म्हणाले काय सांगतो ते खडी गोळा करायचे, मॅचच्या दोऱ्या उडायच्या. तुम्हाला कर्माचा परिणाम सूक्ष्म सांगू का? ना. आता हे आपल्या डोळ्यांच्या पापण्या खालीवर होतात की नाही? पाहू का होतात ते नाही माहित तुम्हाला. आपल्या डोळ्याच्या पापण्या खालीवर का होतात साहेब? देवा, म्हणजे दिल्लीतलं सारं माहिती आहे. काय गंमतच आहे ना. अहो ते संरक्षण आहे. डोळे काचेसारखे नाही का? आपल्या काचेला जपतो की नाही आपण, म्हणून संरक्षण आहे ना ते. त्याच्यावर ताण येऊ नये, काही कीटक, काही घाण त्याच्यामध्ये जाऊ नये, संरक्षण आहे म्हणून खालीवर होतात ना त्या. तर तुम्ही इथे काय आणि जगाच्या पाठीवर कुठे गेले तरी तुम्हाला हा प्रश्न कोणीही विचारणार नाही. मीच एका माणसाने गाढवाने विचारला असं समजा, कोणीच विचारणार नाही का खालीवर होता. समजलं तुम्हाला? हे साधारण विषय आहे की नाही? डोळ्याच्या पापण्या खालीवर होणं साधारण. पण तुम्ही जर साहेब मुद्दाम म्हणून एखाद्या वेळी डोळ्याच्या पापण्या खालीवर केल्या तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. कळले का? हा म्हणा नाही. मग समजून सांगा. आमच्या माता भगिनी बोलता बोलता डोळे मिचकावतात, पुरुष बांधव डोळे मारतात, डोळे हिंगळे पिंगळे करतात. बस ना, आता किती सांगायचं तुम्हाला? तसं चालेल का? एवढं कर्म सूक्ष्म आहे हे मला सांगायचं. आणि म्हणून त्याचे प्रमुख 2 प्रकार आहे, विहित, निषिद्ध. आता निषिद्ध जे कर्म आहे ना त्याचे प्रकारच केलेले नाहीये. जसं एखाद्या मुलाने 10 रुपयाची चोरी केली आणि एखाद्याने 100ची केली, कोणती चांगली असते बाळांनो? कोणतीच नसते ना. 100ची एकदाच का? अहो कोणतीच नाही ना. निषिद्ध कर्मात काय निषिद्धच आहे ना ते. आता माता भगिनी इथे त्यातलं कोण नाहीये, तुमची दिलगिरी व्यक्त करतो. गप्पा मारतात ना, ते म्हणतात पिंटाच्या बाबतीत मी दारू पितो. आता याच्यात मोठेपणा असतो साहेब? ना हे असं असतं का? काही लोक म्हणतात नाही आम्ही मांसाहार नाही करत, अंडे खातो. अरे एकच झालं बाबा ते. समजते की तुम्हाला? याला म्हणायचं निषिद्ध, म्हणून त्याचे प्रकार नाहीत, पण चांगल्याचे 4 आहेत. पटकन पाहायचे आपल्याला. नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त. काही कर्म आपल्याला नित्य करावी लागतात, सतत करावी लागतात, नेहमी करावी लागतात, कायम करावी लागतात. काय करावं लागतं? नेहमी करावं लागतं. काय करावं लागतं? आंघोळ करावी लागते, 2 घास खावे लागतात आणि थोडासा आराम करावा लागतो. बाकीचं तुम्ही आता गाडा भरा असतं, तुम्ही केव्हा करायचं तेव्हा करा. शहाण्या माणसाने काय करायचं? मी सांगितलं ना, मरायला सवड नाही. त्याने काय करायचं माहितीये का? सकाळी उठलं की 2 तांबे घेऊन टाकायचे. 2 तांबे म्हणजे काही नका म्हणत आणू, आंघोळीचे 2 तांबे म्हणतात जुनी माणसं. गार गरम कसं पाणी असेल आणि शिळं पाक कसं असेल, 2 घास खाऊन घ्यायचं. झोप काय कीर्तनात आल्यावर येते हो, तिला काय सांगावं लागतं काय? आणि मग तुम्हाला काय गाव गाडा ओढायचा ना, तो ओढा तुम्ही. मला नाही वाटतं त्याच्यापेक्षा काही महत्वाचं काम राहतं म्हणून. तर राहतच होणार महाराज. हे नित्य कर्म आहे. नैमित्तिक, काहीतरी निमित्त आणि मग ते कर्म करणं, त्याला म्हणायचं नैमित्तिक. काम्य कर्म म्हणजे मनामध्ये फलाची इच्छा ठेवून जे व्रत वैकल्य केले जातात, नाना प्रकारचे उपवास केले जातात, याला म्हणायचं आहे नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, मनामध्ये फलाची इच्छा ठेवून केलेलं कर्म. आणि प्रायश्चित्त कर्म त्याला म्हणायचं की जर समजा आपल्याकडून कळत न कळत, जाणत्या अजाणतेपणाने काही चुका झाल्या तर भगवंताशी संवाद करून
भगवंताकडे त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं, त्याला म्हणतात प्रायश्चित्त कर्म. आता हे कर्म करत असताना ऐका, आता कर्म आहे म्हणून कंटाळवानच येते, पण ऐका त्याचा परिणाम भोगावा लागतो. म्हणून तर हे कर्म करत असताना कोणी सत्वगुणामध्ये आहे, कोणी रजोगुणामध्ये आहे आणि कोणी तमोगुणामध्ये आहे. सत्वगुणाचे नित्यकर्म वेगळे, रजोगुणाचे नित्यकर्म वेगळे, तमोगुणाचे नित्यकर्म वेगळे. आता सत्वगुणी जर माणूस असेल नाना, तर सकाळी उठल्या उठल्या भूमिमातेचं तो दर्शन घेतो, स्नान करतो, सूर्यनमस्कार करतो, वडीलधाऱ्यांच्या पाया पडतो, काही आपल्या ग्रंथाचं अध्ययन वाचन करतो आणि मग त्याच्या वाटेला आलेला उद्योग, व्यापार, व्यवसाय, जोडून या धन उत्तम व्यवहार असा तो करतो. हा सत्वगुणी नित्यकर्मातला. रजोगुणी असेल ना, त्याला काय करायचं, भूमीचं, कशाचं, काकड्याचं, काही नाही काही नाही, उठला का लगेच चहाचा कप लागतो रजोगुण्याला. आणि तमोगुणी असेल तर त्याचा चहा कुठे मिळतो म्हणे, मध्ये किराणा दुकानात मिळणार होता, तर आपल्याला जर घ्यायचं द्यायचं नाही, आपल्याला काय माहिती. या ना मला तर आले का लक्षामध्ये तुमच्या हे. मग तुमच्या नैमित्तिक कर्मात बदल, काम्य कर्मात बदल आणि प्रायश्चित्त कर्मामध्ये पण बदल. असं आहे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाचा परिणाम असा आहे. आता कर्माचा जो जन्म होतो, शेवटच्या टप्प्याकडे चाललोय, वेळ कमी आहे म्हणून. कर्माचा जो जन्म होतो तो कुठे होतो माहितीये का, मनामध्ये. कुठलंही कर्म जर जन्माला येत असेल तर कुठे येतं सुनील महाराज, मनात येतं. मग आपण ते वाचेनं बोलून दाखवतो आणि शेवटी शरीराने क्रिया करतो. आता नवल आहे का, जोपर्यंत आपण साधक अवस्थेमध्ये नाही, परमार्थाला प्रारंभ केलेला नाही, तोपर्यंत मानसिक कर्माला फारसं महत्व आपण देत नाही. कसं तुम्हाला सांगतो ऐका. व्यवहारामध्ये मानसिक कर्माला अजिबात काही महत्व नाही. मी जर उद्या कोर्टामध्ये गेलो आणि गोडसे महाराजाबद्दल फिर्याद दाखल केली, काय फिर्याद, काही नाही, गोडसे महाराजाचं मनामध्ये माझ्या संबंधी काळं पांढरं येतं, भलं बुरं येतं, अशी फिर्याद दिली तिने, काय विचारू कोर्ट आपल्याला. हा हा पुरावा विचारली ना, गोडसे महाराज तुम्हाला काही बोलले का, वाकडे तिकडे बोलले की नाही, हो मग काही डोळे इकडे पिंगळे केले, डोळे मारले, तोंड वाकडं केलं, हात दाखवला, काही केले का गोडसे महाराजांनी, तसलं काहीच केलं नाही. कोर्ट काय म्हणेल, जा आता घरी तू. मानसिक कर्माला महत्व व्यवहारामध्ये नाही, पण जेव्हा आपण परमार्थामध्ये येतो, ऐका, जेवढं महत्व शारीरिक कर्माला आहे तेवढंच महत्व वाचिक कर्माला आहे आणि तेवढंच महत्व मानसिक कर्माला आहे. हरिश्चंद्रराजाने राज्याचं दान केलं, कशामध्ये, स्वप्नामध्ये केलं की नाही. राज्य कुठे दान केलं होतं, स्वप्नात. आणि जागृतीमध्ये त्याचा स्वीकार केला का परत. परमार्थिक लोकांनी आपण सावध झालं पाहिजे की मानस आपलं तपासलं पाहिजे बऱ्याच वेळा. चैतन्य महाराज बरं का, जेवढं महत्व शारीरिक क्रियेला आहे ना, तेवढंच महत्व वाचिक, तोंडाने बोलतो ना आपण, आणि तेवढंच मानसिक कर्माला महत्व आहे. आणि आता शेवटचा कर्माचा टप्पा असा आहे, जेव्हा आपण कर्म करतो आत्ता, प्रेझेंट, त्याला म्हणायचं वर्तमान काळ. आत्ता आता काय करतोय आपण, काही नाही, आता कीर्तनात बसलोय, वैष्णव मेळायला आलोय, वाचेचं वेगळं काम चाललंय, मनाचं वेगळं चाललंय, शरीर आपल्या याच्यामध्ये बसलंय, काही असो आता ते. तर ऐका, आत्ता जे कर्म आपण करतो ना आत्ता वर्तमान काळामध्ये, तर त्या कर्माला म्हणायचं आहे क्रियामान कर्म. त्याला काय म्हणायचं, क्रियामान कर्म. राहील लक्षामध्ये, तुम्ही सगळे महाराजच आहेत, राहायला काय झालं लक्षामध्ये. फक्त होतं असं आमच्याकडून, बोलायला आम्ही इतके हुशार, बोलते मगर करते नाही, श्रीपाद बाबा म्हणायचे, बोलते मगर करते नाही, मोहके बडी लबाड, बोलाचा भात बोलाची कडी. तर याला काय म्हणायचं, क्रियामान कर्म. आता याच्यातलं असं आहे, काही कर्म आपल्याला ताबडतोब फळ देतं आणि काही कर्माला मात्र फळ द्यायला उशीर लागतो. बाबांचं उदाहरण सांगतो तुम्हाला. बाबा म्हणले, मिरच्या चिरायला घेतल्या, कांदा कापायला घेतला, डोळ्याला पाणी कधी येतं, हा लगेच येतं.
आणि भगवंताचं नाम घेतल्यावर परिणाम केव्हा व्हायला पाहिजे? कसं काय? मुखी नाम हाती मोक्ष, हा मुखी आईशी साक्ष बहुतांची आपली पाहिजे का नको? गोडसे महाराज होत नसेल तर घोटाळा झाला म्हणून समजा काहीतरी. मुखी नाम हाती मोक्ष, बहुतांची साक्षी पुराव्याशी बहुतांशी सिद्ध केलंय. आता वेळ नाही आपल्याकडे, पण मग आपला पण परिणाम आपल्यावर व्हायला पाहिजे. होत नसेल तर काहीतरी घोटाळा आहे हे लक्षामध्ये घ्या. तो आपण पुढे पाहणार आहे, थोडा काळजी करू नका तुम्ही. तर ऐका, लगेच परिणाम होतो की नाही? आणि त्याच मिरच्याचे कांद्याचे भजे करून खाल्ले तर परिणाम कधी? अहो ते प्रकृती अनुरूप आहे ना. एखाद्याला लगेच घासा बसेल, एखाद्याला 2-3 तास जातील मध्ये, एखाद्याला 3ऱ्या दिवशी त्याचा परिणाम जाणवतो. बरोबर का? प्रकृतीच्या अनुरूप परिणाम जातो. मग ते कर्म जोपर्यंत फळ देत नाही तोपर्यंत ते साचत राहतं. क्रियामान कर्म आपण करतो तर ते असं साचत राहतं, साचत राहतं, साचत राहतं. त्याचं होतं संचित तयार. क्रियामानाचं काय होतं? संचित. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? आता हे क्रियामान या जन्मातलंच काय, पृथ्वीच्या निर्मितीपासूनच पण असू शकतं. एवढं संचित असू शकतं, लक्षात ठेवा बरं का. आणि ते प्रारब्ध रूपाने भोगावं लागतं पुढे भविष्यामध्ये, म्हणून त्याला म्हणायचे प्रारब्ध. कर्म कोणतं आहे? क्रियामान. त्याचं काय झालं चैतन्य महाराज? संचित. आणि ते संचित पुढे भोगायचं. केले कर्म झाले, हो सॉरी, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले. ऐकायला येईल माझा आवाज एवढा? येतोय का? हा मग काय पहिले व्यस्त होतं काय काही? ऐकून घ्या चला. येतोय आवाज. अरे फोनवर लय मोठे तुम्ही लावलं काय? तर ऐका असं आहे, क्रियामान
संचित आणि प्रारब्ध, त्याला म्हणायचं भोग. काय आहे? जन्म जन्मांतरीचं हे कर्म तुम्हा आपल्याला भोगावं लागतं. केले कर्म झाले, तेची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती, देह तव पाचाचे झाले. ते कर्माच्या गुणी गुंतले आणि त्याच्यामुळे काय झालं? भवतसे चाकी सुदले, जन्म मृत्यूच्या, याला म्हणतात भवरोग. ऐका, आता असं आहे की हे कर्म भोगल्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. पण आज संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर या भवरोगाचा नाश होणार, यामध्ये काही नवल नाहीये. पण तुटे संचित, तुटे क्रियामान आणि तुटे भोग. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. एका जनार्दनी कर्म कोणाला चुकतं का? तुम्ही ऐकले की नाही आतापर्यंत कीर्तनकारांकडून की कर्म चुकवता येत नाही? पण प्रमाण काय आहे? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. मागील या जन्मा मुक्त झालो, तुटे भवरोग संचित क्रियामान भोग. एवढंच काय? आता पुन्हा जन्माला यावं लागत नाही, हे लक्षामध्ये घ्या. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे
आतापर्यंत हार पत्करली नाही, पण नाना पुढे पत्करावं लागली बरं का नाना. कोणी 1000 रुपये जरी हार आणला मी काही पत्करायला तयार नव्हतो, पण नाना आल्यामुळे ना आता मला काही करता आलं नाही बरं का. आणि एक गंमत सांगतो तुम्हाला, गंमत आहे का, हार फक्त प्रेताच्या गळ्यात शोभतात. तुम्हाला नाही कळायचं, ज्याला कळेल त्याला कळेल, लक्षात घ्या तुम्ही. हा मग ते झाले म्हणून त्याला शोभतात म्हणलो ना मी, झाला प्रेतरूप शरीराचा भाव त्याला शोभतात ना. ज्याला हार घातल्यानंतर मग फुगतो त्याला नाही शोभत, असंच म्हणतोय ना मी, तुम्ही समजू आले की लक्षामध्ये. हा बाबा हाराचं उदाहरण सांगायचे पण बरं का. एकच धागा आहे ना, फुलं वेगवेगळे आहेत पण एकच धागा आहे ना. आपण वेगवेगळे दिसतोय पण एकच आत्मा आहे की नाही. जीव शिव सम, एक आहे आत्मा जीव शिव सम, याच्याकरिता चाललंय सगळं. आता ऐका, आईचे विठोबाचे नाम, त्याच्यामुळे हा सगळा परिणाम होणार आहे. कोण नामस्मरण करत नाही, परिणाम काहीच नाही. चाबे पाटील ऐका, काय झालंय, इथेच घोटाळा झालाय. फक्त हे आईचे विठोबाचे नाम, पण ते करायचं कसं नामस्मरण. आमच्याकडे माता भगिनी आहेत, नवऱ्याचं नाव कसं घेतात तो, उखाणा घेऊन विठ्ठल विठ्ठल. कसं काय चालेल हो, तुम्हाला काही रीत भात कळत नाही. जय श्रीराम असं एक चालेल का, त्याला असं काय करता. साधं स्त्रिया नवऱ्याचं नाव असं उघड घेत नाही, आणि आमचं चाललंय विठ्ठल विठ्ठल. देवाला आवडेल का महाराज, तुम्हाला जर म्हटलं बाबासाहेब बाबासाहेब आवडेल का तुम्हाला. त्याच्या अगोदर ह भ प म्हणावं लागेल, मग बाबासाहेबाच्या पुढे महाराज लावावं लागेल. चालेल का गोडशे, असं नुसतं गोडशे म्हटलं चालेल. खरं सांगा तुम्ही, नुसतं तांबे म्हणलं चालेल का. नाही आता इथे बसलो म्हणून म्हणतो, वयाने मोठा आहे मी. आता तुमचं नाव इतकं सुंदर आहे भास्कर, म्हणता येईल का भास्कर मला. शशिकांत, आता म्हणूच काय एकदा इथे बसेल म्हणू पण ना, फक्त म्हणा बंडू. कसं काय जमेल राव, तुला काही कळत नाही का, जमेल का म्हणायला. असं नाना म्हणावं लागेल की नाही पुढे. होय अशोक महाराज, तुम्ही खुशाल देवाच्या एकाही नावाने हाका मारतो देवाला, कसं घ्यायचं. सद्गुरु वाचोनी नाम नये हाका, सद्गुरु वाचोनी नाम नये हाका, त्याची रीत भात बाबा म्हणायचे मंडप खालून जावं लागेल की नाही. तसं कसं काय येईल मग ते. आणि म्हणून सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. आता अनेकांनी ना, कोण ओबड्या म्हणतंय, कोण काय म्हणतंय, तसं नाही मेळ बसणारा. मला एक भेटला सुनील महाराज, ते म्हटले आमचं सोम करायचं. मला नाही माहिती भाऊ, हे असं नाही ना, असं नाही, मला काय माहिती. म्हटलं मला नाही माहिती भाऊ असं काय करायचं. आशाने होणार नाही महाराज.
परिणाम नाही जाणवणार. हा, आता तुम्हाला मोठेपणा मिरवायचा असेल तर मिरवा, ऐसे विठोबाचे नाम आहे बरं का. त्या नामामध्ये किती ताकद आहे. रामायण, आता भावार्थ रामायणचं एक कथा तिकडे झाली ना, त्याच्यामध्ये विषय असा आला की जेव्हा वानर सेनेकडून दगड तरत होते, हे पाहिलं रावणाच्या सैन्याने, ऐका बरं का, आणि ते सगळे घाबरले. त्यांनी शस्त्रास्त्र टाकून दिले, बैठक बोलवली, रावणाला सांगितलं त्यांच्या हाताने दगड तरतात. ते म्हणले रावणाले घाबरू नका, माझ्या हाताने तरतात, पट्ट्याच्या हाताने दगड, तुम्ही कशाला घाबरता. मग सगळे राक्षस दैत्य घेऊन रावण कुठे आला, समुद्राच्या किनाऱ्यावर मोठा दगड घेतला, टाकला पाण्यात, तरला राव. सगळ्या राक्षसांनी टाळ्या वाजवल्या, वा वा म्हणले आपल्या रावणाला दगडे तरते, काय घाबरायचं आता म्हणे, अजिबात घाबरायचं नाही. रावण घरी गेला आणि मंदोदरी म्हणते, का तुमचं दगड कस काय पाण्यावर तरला. ते म्हणते तुला खरं सांगतो, ते सगळे घाबरले होते, हे आपले दैत्यखानी. मग त्यांना आधार द्यायचा होता. मग काही नाही म्हटले, दगड घेतला आणि पाण्यात टाकला, त्याला म्हटलं बुडला तर तुला रामाची शपथ. आणि मला सांगा, वाल्मिक ऋषींनी, आम्ही गेलो होतो ताईंबरोबर तिकडे वाल्याला, तिथे पाहिलं सगळं, तिथे समाधी त्यांची आहे ना वाल्मिक ऋषींची. तर वाल्याकोळी म्हणायचा अधिकार आपल्याला आहे, चांगदेव म्हणायचा अधिकार आपल्याला नाही ना. योगीराज चांगदेव म्हणा, आपण काही चांगले म्हणायचं असं नाही चालत, आपण नाही म्हणायचं, ते मुक्ताबाईनं म्हणायचं. म्हणजे आमच्या मुक्ताबाईनं म्हटलं तरी चालेल गायकवाड ताईंनी, कारण त्यांना तो पुरस्कार मिळालाय. पण आमची माणसं म्हणतात ते चांगलं काही घडलं, असं नाही ते. मला सांगा, आता जेव्हा वाल्मिक ऋषीला नारदांनी अनुग्रह दिला, बरोबर, मग त्यावेळी रामायण झालेलं होतं का, नाही ना. कोळियाची कीर्ती वाढली गह, केले रामायण रामायण 60,000 वर्ष अगोदर. 10,000 होते ना, 10चे 60 येतात. आता मी शोध करून सांगतो तुम्हाला, 60,000 पण किती का सांग, पण अगोदर झालं की नाही. आणि ऐका, ज्यावेळी अनुग्रह दिला त्यावेळी रामायणाबद्दल चर्चा झालेली नाही, हे लक्षामध्ये घ्या बरं का. जरी पुढे भगवान विष्णू अवताराला येणार होते, पण त्या संबंधाने चर्चा झालेली नाही. मग आता हे इथे बसलेले आहेत ना, इथे बसलेले, ऐका, उरफाट्या नामाने म्हणे वाल्या तरला, उरफाट्या नामाने. ऐका बरं का, मला एक सांगा, काय उरफाट्या नामाने, काय नाही म्हणजे त्याला राम म्हणता येत नव्हतं. मग नारद म्हटले मरा मरा म्हण, मरा 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 मरा. मला सांगा, रावणाला मरातला रा म्हणता येतो, रावणाला मरातला म म्हणता येतो. मग रावणाला रामातला रा आणि रामातला म म्हणता येत नसेल का. एवढी तर बुद्धी चालवा राहू तुम्ही, इतके कसे उरफेटे बुद्धीचे तुम्ही. त्याला मरातलं दोन्ही शब्द येतात आणि मग रामातले दोन्ही काय येत नाही. अहो, हे तसं नाहीये. मग नाथांच्या घरची उलटीच पूर्ण, पाण्याला मोठी लागली तहान, असं आहे. मग काय शिकवलं, अजपाजपणे उलट प्राणाचा, अजपाजपणे उलट प्राणाचा, अजपाजपणे उलट प्राणाचा, अजपाजपणे उलट प्राणाचा. हे मनाचा ते धर्माचे, हे मनाचा ते धर्माचे, हे मनाचा ते धर्माचे. कोणता जप सांगितला, जो जप करायचा नाही तो. अजपा जपणे उलट प्राणाचा. आपला सुद्धा निर्धार होतो का, खरं सांगायचं, जाऊ द्या. एवढं बाबांनी सोनं दिलंय आपल्या ताब्यामध्ये, पण निर्धार माऊली, त्याच वेळेस माऊली माहित होते यांचा निर्धार होणार नाही, लक्षामध्ये घ्या. आणि जपायचं कसं, जपायचं कसं, ज्ञानदेव मौन जपमाळ, ज्ञानदेव मौन जपमाळ, ज्ञानदेव मौन जपमाळ, ज्ञानदेव मौन जपमाळ, ज्ञानदेव मौन
बाबांनी आपल्याला शिकवलेली रीत हरिपाठातली लक्षात ठेवा. ज्ञानदेव मौन जपमाळ कशी करायची, अंतरी करायची. अशोक महाराज तुम्हाला माहित नाही जातात म्हणून तुम्हाला म्हटलं, तुम्ही आठवण करून दिली. नाही ते तो एक संप्रदाय त्यांचं सोडून द्यावं, त्याला काही नाही कळत. मी कुणाचं नाव घेत नाही, त्यांना नाही काही समजत ते पेशा शिवणाराला. पण ज्यांना अनुग्रह प्रबोध झाला नाना, त्यांच्या हातात पिशा पाहिल्या. म्हटलं महाराज आम्ही तुम्हाला गुरु महाराज समजतो, आता करायचं काय ते सांगा आम्हाला. माझ्या साक्षीला कोण होतं ते दिसत नाही ते मला. आता तुमचे भाऊ होते संजय महाराज, नाहीत ना आले आता. हा आता नाही ना, पण ते होते साक्षीला, लक्षात घ्या बरे का. अरे बोलण्याचे अरे माझ्या पुढे गेलं बरं का. पण दिलगिरी व्यक्त करतो थोडं. काय स्वयंपाक नाही झाला का? नाही काही नका काळजी करू तुम्ही. दुधारी साहेब फोटो काढून आणलेला आहे मी, तुम्हाला दाखवेल. अहो जो साधकाचा सिद्ध झाला, करोनी प्रबोध संत पार उतरली अवस्थेला तो गेला. आता कशाला पिशव्या लागतात का हातामध्ये मला सांगा. ज्यांना कळत नाही त्या लोकांना त्यांचं सोडून द्यावं. ज्यांनी तो एका संप्रदायामध्ये तसं करतात ते त्यांना सोडून द्या. पण ज्यांना प्रबोध झाला त्यांनी असं करावं का? त्यांच्याकडून आहे का अपेक्षा? कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, एक सास चला गया तो 3 लाख का मोल. कस काय करणार? एक अभंग पहा, इतकं सुंदर आहे बरं का. ब्राह्मण होकर पुराण बाचे स्नान तर्पण करता है, सर्व काल शुचि रहे तो ओ क्या साहेब मिलता है. मानवा बहिणी काले कपडे दाढी केस करायचे असतील महाराज तर त्यांच्यावर कारण संतावर. आम्ही फक्त त्यांचे ना कोण आहे, आम्ही फक्त वाटाडे आहेत. आम्ही फक्त आमचं थोडंच आहे वाङ्मय. मानवा पहने काले कपडे दाढ़ी मूछी मुंडाता है, लकड़ी लेकर घर घर फिरता ओ क्या साहिब मिलता है. मौलाना होकर पांग पुकारे ओ क्या अल्लाह बहिरा है. चीटी के पाँव में घुंघरू बांधे वही अल्लाह सुनता है. कहत कबीरा सुन भाई साधू मन की माला जपता है. इथे यायचं होतं आपल्याला. ज्ञानदेव मौन मन की माला जपता है, भाव भक्ति से भजन करे तो उनको साहिब मिलता है. राम नाम तू भजले प्यारे, काहे को मगरूरी करता है. कच्ची मटी का बंगला तेरा, पाव पलक में ढलता है. इतके भाग्याचे ज्यांना श्रीपद बाबा भेटले. तुम्हाला सांगतो आता आमचे पगार काकीनी पगार साहेब आहे तिथे. आम्ही शास्त्री सारं केलेलं आहे, कुठेच काही नाही बरं का नवले महाराज. कुठेच काही नाहीये. आम्ही सगळीकडे जाऊन आलेलो आहे. कोणाचे नाव घ्यायचे नाही, काही नाही. कुठे नाही. तो मेळ फक्त बाबांनी बसवलाय, श्रीपाद बाबांनी, संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभर. आणि त्यांच्या आम्ही पायिका आहोत. पण असं करू नका समर्थाच्या पोटी जन्मलो करंट म्हणून, असं करू नका. हे लक्षामध्ये ठेवा बरं का. आणि म्हणून ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी ऐसे विठोबाचे नाम इथं चालले असलं. आणि त्याच्यामुळे उच्चारिता खंडे जन्म. आणि मग असं रीतभात जर आपण जीवनामध्ये अवलंबली तर त्याचा परिणाम काय होणार तो आपण
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आता फार महत्वाचा मुद्दा आहे. असं जर रीतभातीनं नामस्मरण केलं तर काय होणार? वसून शक्य पाप. काही बात असे भेटले ऐका बरं का. आता शहाण्या माणसांनी ऐका काय ते म्हटले, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. पण वसून शक्य पाप तर म्हटलं मी फोन करून आलो राव, असं कसं काय झालेलं आता? अरे धंदे बंद करावं लागेल ना. काही ना तर इकडे येऊन धंदे वाढवले. अहो धंदा करायला इकडे आले. समजले की तुम्हाला? नाही हे पहा, सजन कसायला देव मांस विकू लागत होते. हा बरोबर खरंय का? खरंय ना. जेव्हा सजन नावाच्या कसायाला समजलं की हे काम करण्याकरिता पांडुरंग मदत करतो, तेव्हापासून त्याने धंदा बंद केला का चालू ठेवला हे कोण सांगणार मग? अरे हा हे धंदे बंद करावे लागतील ना. बंद करायची गरज नाही, बंद होतात. वसून शके पाप. पाप ओखदासी नाही. यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची कुंडली राहटी आघवी. यम म्हणे कवनाते यमावे, दम म्हणे कवनाते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, पाप ओखदासी नाही. औषधाला पाप शिल्लक राहत नाही. पुण्य राहतं का? अहो पुण्याचा तर काही विषयच राहत नाही. तुका म्हणे आम्ही झालो विठाल विठाल कुंडलिक वरदा हरि विठ्ठल मुझे ज्ञान रे. पंढरीनाथ भगवान श्री संत एकनाथ मोरेश्वर महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज, सद्गुरु सच्चिदानंद रामदास महाराज की जय. श्रीराम हर हर महादेव. वसून शक्य पाप. आणि ताप येतो. ताप नुसता अंगाला नाही, तो 2-3 प्रकारचा आहे. एक आध्यात्मिक आहे, आदिभौतिक आहे, आदिदैविक आहे. ते कोणतं का असं तापच आहे. कशात त्याचं वर्णन करायचं? आता वर्णन कशाला करायचं? तो राहणार नाही हे महत्वाचं ना. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता. आणि आता एकच राहिलं काय? माया. माया तिला भल्या भल्यांना ठगीती वाटली, लय ठगीती, भल्या भल्यांना दिला होते. पण असं जर रीतभातीने नामस्मरण केलं ना की त्याची दाशी होती. दाशी माया.
गोपाल कृष्ण आणि सुदामा. सुदामा म्हटलं, देवा तुझी माया काय असते एकदा सांग तरी, दाखव तरी मला. देव म्हटले, ब्रह्म तुझ्या बरोबर नुसतं मायाच विचार, तुम्हाला नाही कळलं ते. तुका म्हणे हातो सोये परब्रह्म. आणि कशा चर्चा चालते नाना, खरं सांगायचं ते सुदामाचे आम्ही दुसरं नाही घेत. पण देव म्हटले, जाऊ द्या एखादा वेळ आला ना सांगेल तुला. एक दिवस दोघ जण यमुना नदीमध्ये गेले स्नानाकरिता गुरुकडे असताना, आणि त्या सुदामाने काय केलं, पाण्यामध्ये उडी मारली. तेवढ्यात माया दाखवायला सुरुवात. काय, सुदामा एका नगरीमध्ये गेला, राजाची निवड, मतदानाने नाही, हत्तीच्या सोडणीत फुलाची माळ दिलेली. त्या गर्दीत सुदामा, ज्याच्या गळ्यात माळ घालेल तो नगरीचा राजा, योगायोग असा त्या हत्तीनं सुदामाच्या गळ्यात माळ घातली. ढोल ताशे नगारे वाजले, टाळ्यांचा कडकडाट झाला. सुदामा नगरीचा राजा झाला. तर राजा झाल्यावर लग्न व्हायला काही वेळ आहे का? सुंदर राजयुवतीशी लग्न पण झालं आणि लगेच 2 मुलं पण झाली, आणि राजा पण सुखी आहे, प्रजा पण सुखी आहे. पण दुर्दैव सुदाम्याची बायको मेली. आणि त्या काळामध्ये असं होतं, नवरा जर मेला तर बायकोने सरणार जायचं, आणि बायको मेली तर नवऱ्यानं जायचं. आता सुदाम्याच्या बायकोचं पेटवलं सरण, आणि आता सुदामा सरणावर न्यायचंय ना, तो काही जायला तयार आहे का? मग त्याला भालीन तेन तलवारीन टोचून टोचून चालवलं. ते मोठमोठे नाडत, हे गोपाला, हे कृष्णा, धाव धाव. भगवान म्हणले, हे पाण्याच्या बाहेर. कथा सुदाम्याची नाही, आपले तेच झाले बरं का. भ्रमात नका राहू, भ्रमात राहू नका. तुमच्याकडे सगळं असून भ्रमात. बाबा ते उदाहरण सांगायचे पोलिसाचं, त्याला पगार झाला आणि पगार गेला पिस्तूल तेवढी ती लपून ठेवली, मग ते काय पूजा करायला. तुका म्हणे माया. बरेच लोक येतात आणि इतके रडतात ना, सिद्ध झालेले, प्रबोध झालेले, म्हणून राहिलो. किती काही रडत बसतात. माई काहीतरी आपलं असं नका करू बाबा. जय मुसमाडी ताई पण आले. बस आता परत उभा राहायचं, थोड्या वेळ बसा. हे पहा, आता ऐका शेवटच्या ठळक बातम्या. भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे ऐका. तुटे भवरोग मोजायचं बरं का. ऐसे विठोबाचे नाम तुटे संचित, ऐसे विठोबाचे नाम तुटे क्रियामान, ऐसे विठोबाचे नाम तुटे भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, ऐसे विठोबाचे नाम वसु न शके पाप, ऐसे विठोबाचे नाम जाय त्रिविध तो ताप, ऐसे विठोबाचे नाम तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, हेत माझे जे उरले पायी कपाळ. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम कोणते म्हणा.